शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीं कान्तं कमलनयनं योगिविद्यानगम्यं वन्दे विष्णुं भवरं सर्वलोकैकनाथम्। न्यायमूर्ती महाराज, विद्वान सरकारी वकिलांनी इतकी आगपाखड माझ्यावर केल्यानंतर माझ्यासारखा दीनमुगळा माणूस तो स्वतःचा बचाव तरी काय करणार हो? माझे वर्णन करताना विद्वान सरकारी वकिलांनी कोणतेही भयंकर विशेषण वापरण्यास मुळी शिल्लकच ठेवले नाही. ठकसेन काय, नटश्रेष्ठ काय, जादूगार काय, राक्षस काय, कालिया मर्दन काय, झुकानेवाला काय, सरकारी वकिलांचं हे भाषण ऐकताना मगाशी मला खरोखरच असं वाटू लागलं होतं की त्या रावणानंतर या भारतवर्षात बहुतेक आमचाच नंबर लागतो. इतकं नाही भयंकर असेल याची मला अगदी कल्पना देखील नव्हती. मी जर आपल्या जागी असतो की नाही न्यायमूर्ती महाराज, तर सरकारी वकिलांचं हे भाषण ऐकून कसलाही विचार न करता आरोपीला म्हणजे खुद्द मलाच 100 वेळा फाशीची शिक्षा दिली असती. सरकारी वकिलांनी आपल्याला जे काही सांगितलं आणि साक्षीदारांनी जे काही आपल्याला साक्षी पुरावे दिले ते खरे असतील असं आपण मानतो नाही. आता आहे तसं मी म्हणतो, अनेक बायकांना फसवून त्यांच्याशी लग्न करणारा, त्यांची संपत्ती लुबाडणारा, त्यांचं वाटोळं करणारा, अनेकांच्या दुःखाला आणि मृत्यूला कारणीभूत असणारा असा एक महाभयंकर माणूस आपल्यामध्ये आहे याविषयी माझ्या मनात तिला मात्र शंका नाही. पण तो महाभयंकर माणूस या कोर्टासमोरील आरोपीच्या पिंजऱ्यात माझ्या जागी उभा आहे अशी जर आमच्या सरकारी वकिलांची आणि त्यांनी पकडून आणलेल्या भाडोत्री साक्षीदारांची कल्पना असेल तर मात्र मला त्यांच्या बावळटपणाची आणि अडाणीपणाची कीव करावीशी वाटते. तो मी नव्हेच न्यायमूर्ती महाराज. आपल्या मागे टांगलेल्या तसबिरीतील महात्मा गांधींच्या पवित्र नावाची शपथ घेऊन मी सांगतो की तो मी नव्हेच. सिंहाला पकडण्यासाठी कायद्याचा एवढा मोठा सापळा या ठिकाणी उभा केलाय. अहो पण साहेब, त्या सिंहाला पकडायच्या ऐवजी यांनी माझ्यासारख्या एका यक्कशी उंदराला पकडून आणले. हे पाहून तुम्ही पण पोट धरधरून हसत असाल नाही? समजून मुसक्या मारल्या, सात समजून दोरीलाच गडवीत बसले. मोठमोठ्या लोकांच्या डोळ्यात धूळ फेकणारा, अनेकांच्या संसार सुखावरून नांगर फिरवणारा असा एक महाभयंकर गुन्हेगार गेली 10-12 वर्ष विजयपट्टम बसून ते दिल्लीवरील रागडो धावतोय आणि पोलीस त्याला पकडू शकत नाही. त्याचा अर्थ काय म्हणावा? याचा अर्थ हाच की या देशातलं पोलीस खातं ना आलाय काय? अहो पण साहेब, या पोलिसांच्या नालायकपणावर टीका करायची सोडून हे आमचे विद्वान सरकारी वकील त्या गुन्हेगारालाच न भूतो न भविष्यती शिवाय देत सुटले. नाना तऱ्हेची चौंग घेऊन आज जो कोणी पोरींच्या आणि पोलिसांच्या टहाळूवरून हात फिरवणार आहे तो यांना अद्याप सापडलेला नाहीये बरं का. पण त्याऐवजी चुडासाठी सुचलेल्या मूर्ख स्त्रियांनी आणि स्वतःची नालायकी लपवू इच्छिणाऱ्या पराभूत पोलिसांनी संगनमत करून कुणाला तरी आपलं बळी द्यायचं म्हणून मला आपल्या समोर उभं केलंय असं या खटल्याचं खरंच स्वरूप आहे. न्यायमूर्ती महाराज, कायद्याचं महत्वाचं तत्व असं आहे की 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील, पण एका निरपराध माणसाला शिक्षा होता कामा नये. गोरगरिबावर अन्याय व्हावा, दीन दुबळ्यावर जुलूम व्हावा म्हणून का महात्मा गांधीजींनी या देशाला स्वराज्य दिले? न्यायमूर्ती महाराज, आपण माझ्याबद्दल काय न्याय देणार आहात हे आपल्या मागून गांधीजी बारकाईने पाहत आहे का? म्हणून म्हणतो, मला शिक्षा सांगण्यापूर्वी आपणाला 100 वेळा विचार करावा लागेल. या कोर्टात ज्यांनी माझ्या विरुद्ध साक्षी दिल्या त्यातल्या एकाचाही किंवा एकीचाही चेहरा मी जन्मात तरी पाहिलेला नाही. मी निप्पाणीचा तंबाखूचा व्यापारी, लखाप्पा, निजलिंगाप्पा, लोखंडे म्हणून सांगतो की तो मी नव्हे.